सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दहा वर्षाच्या अथक संघर्षानंतर ठाणे पोलीस दलात निवड. दरिबडचेतील पती-पत्नी दोघेही पोलीस सेवेत. अशोक तंगेवा, चंदू झारी यांची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना झारी हिचीही भरारी. गावातील पहिलीच अशी यशस्वी जोडी. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. या उक्तीला साजेसा प्रेरणादायी प्रवास म्हणजे दरिबडची येथील अशोक तंगेवा, चंदू झारी यांचा होय. 2016 पासून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात अनेक अपयशांना सामोरे जात अखेर 2026 मध्ये ठाणे शहर पोलीस दलात त्यांनी यश मिळवले. विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी अर्चना अशोक झारी हिनेही यापूर्वीच पोलीस भरतीत यश मिळवले असून आज पती-पत्नी दोघेही ठाणे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. दरिबडची गावासाठी ही अभिमानाची बाब असून अशी जोडी प्रथमच घडली आहे. अशोक यांनी 2016 साली पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना अनेक अडचणी आणि अपयशाचा सामना करावा लागला. पुणे SRPF, मुंबई CP तसेच विविध भरती प्रक्रियेत कधी फिजिकल टेस्टमध्ये अपयश तर कधी लेखी परीक्षेत थोड्या गुणांनी संधी हुकली. 2017 ते 2024 या काळात अनेक वेळा 1 ते 4 गुणांनी वेटिंग किंवा मेरिटच्या बाहेर राहण्याचा प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. तरीही त्यांनी खचून न जाता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर 2026 मध्ये ठाणे शहर पोलीस भरतीत मेरिटपेक्षा तब्बल 8 गुण अधिक मिळवत त्यांनी यश संपादन केले आणि 10 वर्षाचा संघर्ष संपवला. अशोक यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी अर्चना झारी यांचे यशही तितकेच प्रेरणादायी आहे. अर्चना या त्यांच्या नातेवाईकांमधील असल्यामुळे अशोक यांनी सुरुवातीपासूनच त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना यांनी मेहनत घेत 2024 अखेरीस ठाणे पोलीस भरतीत यश मिळवले आणि त्यानंतर त्यांचा प्रशिक्षण कालावधीही पूर्ण झाला. यानंतर गेल्या वर्षी दोघांचा विवाह झाला. आज दोघेही ठाणे पोलीस दलात कार्यरत असून त्यांच्या यशामुळे संपूर्ण दरिबडची गावात अभिमानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे गावातील ही पहिलीच अशी जोडी आहे की जिथे पती आणि पत्नी दोघेही पोलीस सेवेत आहेत. त्यांच्या या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासामुळे गावातील तसेच परिसरातील तरुण पिढीसाठी ते एक मोठे प्रेरणास्थान ठरत आहेत. अपयश आले तरी हार मानू नका, सातत्य आणि मेहनत कायम ठेवा, यश नक्की मिळते, असा संदेश या दाम्पत्याने दिला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.